आणि आता सगळं झाल्यानंतर मला तुम्ही सांगता की ताबडतोब राज्यसभेवर जा. राज्यसभेवर जा याचा अर्थ मी विधानसभेत राजीनामा द्या. कसं का मी राजीनामा देऊ? आणि मग हे सांगायचं होतं तरुणांना संधी तर द्या ना. तरुणांना संधी सुद्धा देताना काही पुढे ठेवायचे असतात सिनियर, काही नवीन घ्यायचे असतात. असंच नेहमी जे आहे कुठच्या कंपनीत असेल आता पक्षामध्ये असेल असंच चालू असतं आणि त्याचे काही नियम असतात त्याप्रमाणे जा तुम्ही. पण मग उभंच करायचं नाही. तुम्ही जर आता आम्हाला तरुणांना संधी द्यायची द्या तिकडे तरुणाला संधी. मला कशाला उभं केलं? आणि त्या एका आता मी फार वयस्कर झालो असं त्यांचं म्हणणं आहे तर मी जात होतो ना तिकडे दिल्लीमध्ये. मग तिकडे तुम्ही जाताना सांगितलं की नाही तुम्हाला इथे राज्यामध्ये गरज आहे तिथे लढा. हे सगळं पाहता भुजबळ साहेब हे सगळं पाहता अजित पवारांकडून हे फसवणूक म्हणायचं आपला वापर करून घेतला असं वाटतं. आता प्रकाश अण्णाशिंदे पण म्हटले की शेर कमी बुरा नाही होता, त्यामुळे त्याही वेळा लढा दिला आणि आताही लढा चालू. तुमचा वापर करून घेतला जातोय का? हे बघा माझा वापर करून घेतला जातो की मला माहिती नाही का, पण मी जे आहे ओबीसी साठी लढणार आहे. त्याच्यासाठी मी आज 35 वर्ष लढतो आहे. याचा अर्थ मी मराठा समाजाचा द्वेष अजिबात करत नाही. त्यांना वेगळं आरक्षण द्यावं म्हणून मी स्वतः प्रयत्न केलेले आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये माझे जे कारभारी होते किंवा आहे निवडणूक लढवणारे ते सगळे बहुअंशी 90% मराठा समाजाचे आहेत. त्याच्यामुळे मराठा समाजाचा मी विरोधक नाही ना. जिल्ह्यामध्ये मला मराठा समाजाचा विरोध आहे. पण एक चित्र निर्माण केलं गेलं. हां, माझं म्हणणं एवढंच आहे की कुठल्याही इतर समाजाला आदिवासी असेल किंवा दलित असेल किंवा ओबीसी असेल त्यांच्या हक्कावर गदा येऊ देऊ नका एवढंच म्हणणं आहे. वेगळं काहीतरी करा. बाकी आता माझा वापर ते करतात का नाही करतात मला काही माहिती नाही. पण मी ओबीसीच्या वापरासाठी नेहमी तयार आहे. सर तुम्ही जे सगळे अनुभव सांगितलात याचा अर्थ अजित पवारांकडनं थेट फसवणूक झाली असं म्हणायचं किंवा याचा निष्कर्ष काढायचा? मला माहित नाही. तो निष्कर्ष तुम्हाला काय काढायचा तो काढा. सर हिंदुळे भुजबळ यांना पंतप्रधान करावं असं माणिकराव कोकाटे असं म्हणतात. त्यांच्या शुभेच्छेबद्दल मी फार आभारी आहे. आनंद आहे. त्यांच्या बॅनरवर आज जे माणिकराव कोकाटेचे बॅनर सुद्धा पाहिलं त्याच्यावर तुमचा फोटो सुद्धा त्यांनी. तो काय नाही. माझा फोटो आहे की ना हा महत्वाचा मुद्दा नाही. माझ्या कामामुळे मी लाखो गोरगरिबांच्या हृदयामध्ये आहे ते पुरेच आहे मला. भुजबळ साहेब पहिल्यापासून तुम्हाला चांगली वागणूक दिली नाही असा तुमचा एक पहिल्यापासून आरोप होता आणि आता मला जे काही सांगायचं ते मी सांगितलं. शब्द कुठचे वापरायचे, काय करायची, भाषा कुठची वापरायची, त्यातून तथ्य काय काढायचं ते तुमचा मुद्दा आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे ओबीसी नेता आपके साथ आज बैठक जो है बात हुई है, क्या चर्चा है हो रही है और आपकी आत्मिक भूमिका क्या है? ऐसा है ना कि ओबीसी के अलग अलग संगठन है. जैसे एक समता परिषद एक बड़ा संगठन है, उसकी भी मीटिंग हुई है. दूसरे कई लोग आकर मिले. वैसे ही जो है